सुरुवात केली. साऊंड सिस्टम वाले दादा तुम्हाला सांगतो, मला असं वाटलं की काय बोलेल आता. कपड्यांवरून मी अंदाज करायला गेलो आणि जसा तो बोलायला लागला, आपल्या या शहरामध्ये गेल्या 7 दिवसापासून हे चाललेलं आहे. काय चाललेलं आहे? हे चाललेलं आहे. चेतन महाराजांनी मागून सांगितलं असेल, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. हो, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चाललेला आहे. आणि शेवटच्या या 2 दिवसाच्या कीर्तनासाठी आपले हे महाराज अडकला त्याचा गेर. आपले हे महाराज, कोणीतरी सांगितलं भागवत महाराज. हो, भागवत महाराज 2 दिवसाच्या कीर्तनाला आलेले आहेत. आणि भागवत महाराजांनी जे आपल्याला ज्ञानाचं पाणी पाजलं, बरं ऐकवाचं बोललं नाही. मला सर्वात मोठं नवल कुठलं वाटलं सांगू का तुम्हाला? बोलता बोलता बोललो, काय ज्ञान आहे म्हणे महाराज. महाराजांचं काय ज्ञान आहे, महाराजांचं काय ज्ञान आहे, एकदम ढोरासारखं ज्ञान आहे म्हणे. 2000 काही नाही, ढोरासारखं ज्ञान म्हणे. आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने, शहरवासींच्या वतीने हरिभक्तपरायण भागवत महाराज यांना मी श्रद्धांजली वाहतो. हो काका, ते मरेल माणसांना वाहतात. तरी सुद्धा गावातले जास्त पैसे दिलेले ना कार्यकर्त्यांनी माझी बाजू धरायला पाहिजे ना. कार्यकर्ते त्याला आप्पा आप्पा दादा दादा करतात. दादा काय भाषण झालं तुमचं? एकच नंबर. आणि म्हणे पुण्यतिथी टाकी एकच नंबर भाषण झालं. माझ्या बुद्धीला काही किंमत नाही त्याच्या पैशाच्या पुढे. महाराज जाऊ द्या, याच्यापेक्षा अजून एक बळ आहे आणि ते म्हणजे सत्तेचं बळ. त्याच्याबद्दलही मला काही बोलायचं नाही. पैशावाले बॅगाच्या बॅगा भरतात, आमदार खासदाराकडे जातात आणि म्हणतात माझ्या साल्याला पिऊन म्हणून का होईना नोकरीला लावून घ्यावं. सकाळी पिऊन शाळेत, संध्याकाळी. हा मग तुकोबराय, यापैकी तुमच्याकडे कुठलं बळ आहे? हो, तुकोबराय म्हणतात माझ्याकडे यापैकी कुठलंच बळ नाही, पण मी ज्याच्या अंकित आहे ना तो अतिशय बळीवंत आहे. म्हटले अभंगाच्या
बाय स्टेप आपण पहिल्या चरणापर्यंत आलो. म्हटलं माझ्यात असं काहीच पड नाहीये, पण मी ज्याच्या अंकित आहे ना तो अतिशय बरे म्हणतोय. व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो, तो समोरचा जो माणूस आहे ना त्याच्या नादी लागू नको बोलतो. का लागू नको, त्याला एक मारले तर हवेत उडून जाईल. अरे तो एक मारले तर हवेत उडून जाईल, पण तुला माहिती का तो माणूस कोणाचा आहे? दादाचा माणूस आहे, आप्पाचा माणूस आहे. जाऊ द्या, आचारसंहिता चालू आहे, जाऊ द्या, ऐका नाही, 20 तारखेपर्यंत बोलू नका, काय हरकत नाही. त्याचा माणूस असल्या कारणाने तो बडेपणाचा बोल बोलतोय. व्यवहारामध्ये तसं आहे, इथे असंच आहे. मी ज्याच्या अंकित आहे, मग तो केवढा मोठा आहे. पितामह जगतो माता धाता पितामह गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत. वृक्षाची पान हाले ज्याचे सत्ता चाले शरीर पुन्हा. सर्वात सत्ताधीश त्या ठिकाणी सर्वज्ञ असणारा तो भगवान परमात्मा, मी त्याच्या अंकित आहे म्हणून हे बडेपणाचे बोल बोलतो आहे. बरोबर एका चरणाचा भाव झाला. खरं तर आम्ही खूप उशीर आलो. माझी तिकडे कथा चाललेली आहे, मंत्री लोकांच्या धर्मगावला मिटिंगा चाललेल्या आहेत. 1.5 तास आम्हाला त्या गाड्या क्रॉस करून त्या ठिकाणी यायला उशीर झाला. ज्यांच्याकडे जेवण होतं, जेवण सुद्धा इतकं छान होतं महाराज, बासुंदी उमजू देत नाहीये बरं का. छान जेव घातलं दादांनी, प्रेमाने. टाइम झाला तरी चालेल. आणि तुमचाही त्या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही. माझे गुरुजी सांगायचे, शाना कीर्तनकार तोच जो आ कराच्या कीर्तन सोडतो. आ हा, शाना कीर्तनकार तोच. म्हणून अजून एक तुमच्या बरोबर त्या ठिकाणी 15-20 मिनिटं मी ते घेणार आहे. मला अभंगाच्या व्यतिरिक्त काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला, तर का महत्वाची गोष्ट. पण संप्रदायाच्या नियमाने सगळ्यांनी एकदा उदार अंतकरणाने हाताने काढी मुखाने नामचिंतन करायचं आहे. जय 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 कुमार कुमार